नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळी आपण आलोय. बाकी दिसत असेल तळगड. असे 2-3 वस्तू ते दाखवायचे आहेत. रविवारी एक वस्तू म्हणजे एक जागा निघाली नवीन. जबरदस्त फोकस, मस्त. आपण पहिल्या पटांगणावर आहोत. हा माझा पहिला असा आहे की मी ज्याच्यात व्हॉइस ओव्हर कमी करीन आणि बोलीन जास्त, त्यामुळे थोडं सांभाळून घ्या. हे जरा पाण्यामुळे हे जरा असं मोडलेलं आहे. होईल रिपेअर लवकरच. इथे पहिल्या पटांगणावर एक तोफ आहे, इथे वरती दुसरी आहे. सकाळचा व्ह्यू. आता राईट टाइम आहे तुम्हाला किल्ल्यावरती यायचं असेल तर आपण जाऊ वरती. चलो. हाफवे मध्ये आलेलो आहोत. आपण बघू शकता ते पाठीमागे हनुमान दरवाजा, महाद्वार, हनुमान महाद्वार. आता आपण पुढे जाऊ शकतो. आता स्वच्छता आहे म्हणून काहीच वाटत नाही. फटाफट वरती येते. व्ह्यू म्हणजे जबरदस्त रे. हे खाली तुम्हाला जे दिसतंय हा बुरुज आहे. इथनं खालीनं आपण जिथनं आलो तिथनं त्याला जायला रस्ता आहे. आता आपण गडाच्या एकदम टॉप एकदम वरती आलेलो आहोत. आपण बघू शकता सकाळची वेळ आहे त्यामुळे काही
ऊन बिन एवढं जाणवत नाहीये. पण मुख्य गोष्ट त्यासाठी मी आज किल्ल्यावर आलो. झोपून जायला लागते बघू शकता. त्या दिवशी ऊन आलेली. त्या बाजूची भिंत आहे आलेलो आहोत आपण. जे ही जागा डायरेक्ट इथे खाली घोसाळ टाकीशी कनेक्ट होते एकदम इझिली, आणि मग तिकडनं आपण बाहेर पडू शकतो. तो थोडासा बारीक रस्ता आहे, हा रस्ता जरा चांगला आहे. आपण इथनं वरती येतोय बघू शकता किती खाली आहे हा रस्ता. मागलं पाहिजे आर्किटेक्चरला, काय बांधकाम शैली आहे जबरदस्त. आता आपण आहोत टाक्यांच्या इथे. त्यांना खांब टाके असं म्हणतात, कारण याच्या बाजूला असे खांब ठोकण्यासाठी जागा आहे. आणि एवढे जवळपास 10 ते 11 टाके आहेत अशा किल्ल्यावरती, छोट्या मोठ्या. आणि पुढे जाऊ आपण एक ठिकाणी. ही एक जागा आहे. आता इथे कुठे पाय द्यायचं कुठे नाही. ही एक अशी छोटीशी गुहा आहे इथे, म्हणजे धान्य कोठारच आहे. आपण बघू शकता आतमधलं नीट दिसत असेल तर एक छोटस धान्य कोठार आहे. जागा म्हणत होतो की इकडे जरासं गवत वाटत होतं, पण आलो आपण बरोबर. ही जागा मी म्हणत होतो बघा. असं एक जण इकडनं खणत गेलाय, तिकडनं खणत गेलाय, असं त्या बाजूने असं तिकडनं खणत गेलाय, आणि प्रत्येक जण एक एक बाजूने असं खणत गेलाय. मधनं एक आता जाऊयात आपण टकमक टोकाकडे. ही एक इमारत आहे. ही इमारत आता मध्यकाळी पूर्ण साफ केलेली आहे. ही बघा सगळी स्वच्छ पूर्ण. इथे जो आता पांढरा जो दिसतोय तो सगळा ढिगारा खाली होता मातीच्या, तरी बरीचशी स्वच्छ अशी झालेली आहे. वी आर ॲट टकमक टोक ऑफ तळगड. समोरच असलेला घोसाळगडही दिसत नाही आज. रायगड दिसायची अपेक्षाच नाही, कारण आज दर्शनच द्यायचं नाही रायगडाला. बघू, तरी जाता जाता एखादी झलक दिसली तर नक्की दाखवीन.